विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमांतर्गत आज आपण फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे जे काही हॉर्टिकल्चरचे पिकं आहेत किंवा जे काही बाग बगीचे आहे तर याच्या संदर्भात सॉईल आणि क्लायमेट कशा प्रकारचं असलं पाहिजे. तर टायटल आहे आपलं सॉईल अँड क्लायमेट फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप. आता ही जी पिकं असतात यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं सॉईल असावं, विशिष्ट प्रकारचं क्लायमॅटिक कंडिशन असावे जेणेकरून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला ते क्रॉप मिळत असतात. मग आता कसं असावं ते सॉईल, कशा प्रकारचं त्या ठिकाणचं वातावरण असावं की जेणेकरून आपल्याला हे जे काही फळवर्गीय पिकं आहेत हे चांगल्या पद्धतीने येतील. तर ही आता वन बाय वन आपण बघत जाणार आहोत. आज आपण सर्वच बघणार नाही, पण त्यातला काही एक पोर्शन आपण कव्हर करणार आहोत आणि नेक्स्ट जे काही आपले लेक्चर राहतील त्यामध्ये पुढचे भाग आपले त्याच्यामध्ये येतील. आता आज आपलं जेवढं कव्हर होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू आपण. तर पहिलाच पॉईंट आहे आपला सॉईल अँड क्लायमेट ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप. हॉर्टिकल्चर क्रॉप रिक्वायर सॉईल ॲज ग्रोईंग मीडियम. आता आपल्याला माहिती की वाढ जर आपल्याला हॉर्टिकल्चर क्रॉपची करायची असेल तर मीडियम लागणार आणि इट इज नथिंग बट द सॉईल. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. आता जनरली सॉईल काय करत असते, पिकाला मेकॅनिकल सपोर्ट देत असते, न्यूट्रिएंट्स देत असते, वॉटर प्रोव्हाइड करत असते प्लांट ग्रोथसाठी. द डिमांड ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप इज मेनली वॉटर, न्यूट्रिएंट अँड ग्रोथ हार्मोन्स. जनरली हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी आपल्याला वॉटर लागतं, न्यूट्रिएंट लागतात आणि ग्रोथ हार्मोन लागत असते. द नंबर ऑफ फॅक्टर अफेक्ट रूट ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट्स अँड मॉइश्चर. खूप सारे फॅक्टर असतात की जे या ॲब्सॉर्प्शनवर परिणाम करत असतात, मॉइश्चर असेल किंवा इतर असते. टू इन्श्युअर डेव्हलपमेंट ऑफ अन इफिशियंट रूट ग्रोथ. जर त्याची पुरेशी वाढ आपल्याला घडवून आणायची असेल तर खूप सारे काही फॅक्टर त्याच्यावरती फरक पडत असतात. द सॉईल मस्ट कंटेन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ एअर, वॉटर अँड लो बल्क डेन्सिटी. सॉईल कशी असावी तर तिथं एअरिएशन असावं, पाणी असावं, डेन्सिटी त्याची व्यवस्थित असावी. मोस्ट ऑफ द हॉर्टिकल्चर क्रॉप नीड वेल ड्रेन्ड सॉईल. आता ड्रेन्ड सॉईल म्हणजे जिथून पर्क्युलेशन झालं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तिथं कुठल्याही प्रकारचं वॉटर लॉगिंग झालं नाही पाहिजे. तर अशी सॉईल असली पाहिजे हॉर्टिकल्चर क्रॉप करता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ड्रेन्ड सॉईल असावी आणि त्याने टॉलरेट केलं पाहिजे वॉटर लॉगिंगला. देअरफॉर डीप अँड वेल ड्रेन्ड सॉईल फ्री फ्रॉम हार्ड ऑइल्स आर निडेड फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. आणि म्हणून जी सॉईल आहे ती ड्रेन्ड सॉईल असावी आणि हार्ड ऑइली वगैरे तिथं कुठलाही पोर्शन नसावा. व्हाईल एक्झामिनिंग द सॉईल मोर अटेन्शन इज पेड टू इट्स फिजिकल कंडिशन रॅदर दॅन केमिकल कंपोजिशन. फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे दॅन द केमिकल कंपोजिशन. सॉईल मे डिफाईन्ड ॲज सुपरफिशियल अर्थ क्रस्ट विच फंक्शन ॲज अ स्टोअर हाऊस ऑफ रिझर्वायर. आपल्याला माहिती आहे की सुपरफिशियल अर्थ क्रस्ट असतं हे म्हणजे खडकाची झीज झाल्यानंतर जे मटेरियल तिथून बाहेर पडलं, इट इज नथिंग बट द सॉईल. आणि त्याच्यामध्ये खूप सारे रिझर्वायर्स असतात म्हणजे आपल्याला मिनरल्स, न्यूट्रिएंट्स असतं. सो वॉटर अँड न्यूट्रिएंट ॲट द सेम टाइम तिथं वॉटर, न्यूट्रिएंट दोन्ही असतात अँड द नेसेसरी फिजिकल सपोर्ट टू द प्लांट. मग आता आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जो काही प्लांटच्या ग्रोथसाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या सॉईलमध्ये असतात. आता प्रॉपर्टीज ऑफ सॉईल असा एक आपला पॉईंट आहे पुढचा आणि त्यामध्ये आपण अगोदर ॲग्रॉनॉमीमध्ये बघितलं होतं की सॉईलचे टाईप असतात. जसं क्ले सॉईल इथं दिसून राहिली आपल्याला, किंवा सँड सॉईल आहे, रेताळ जमीन म्हणतो आपण, किंवा सिल्ट सॉईल आहे. तर हे अशा पद्धतीच्या ज्या सॉईल आहे त्याचे पार्टिकल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे त्याचे दगड किंवा छोटे पार्टिकल्स म्हणू आपण त्याला, तर ते कशा प्रकारचे असतात आपण ते थोडं लक्षात घेऊ. म्हणून प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. Soil are mainly classified as physical as well as chemical properties of mostly influenced mineral matter of the soil and by the soil particles like sand, sleet and clay. आता जनरली सॉईलच्या प्रॉपर्टीज लक्षात घ्यायच्या असतील आपल्याला तर त्याचं फिजिकल नेचर आणि केमिकल प्रॉपर्टी देखील आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आणि 3 प्रकारची सॉईल आपण याच्या अगोदर लक्षात घेतली होती की सँड, सिल्ट आणि क्ले सॉईल. सँडी सॉईल फील ग्रिटी व्हेन रब्ड बिटवीन युअर फिंगर्स. तर ते ग्रिटी नेचरची असते. आपण जेव्हा बोटामध्ये ती अशी त्याचा पोत लक्षात घेतो तर तो पोत जो आहे तो ग्रिटी नेचरचा असतो. सिल्ट फील स्मूथ. आणि सिल्ट जी असते ती स्मूथ म्हणजे गुळगुळीत असते एकदम. आणि त्याचा जो फ्लोअर मस्ट क्ले आर स्टिकी अँड मोल्डेबल. तर ते चिटकणारी थोडीशी आणि मोल्डेबल नेचरची असते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे सांगता येतील. आता इथं आपण ही सॉईल दाखवली दोन्ही प्रकारची. त्यानंतर कोर्स सँड जे असतं, आता इथं एक डायग्राम बघा, ही कोर्स सँड आहे. तर ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कोर्स सँड आपण दाखवली. तर त्याचे जे पार्टिकल्स असतात त्याचा डायमेन्शन वगैरे दिलं इथं. कोर्स सँड
0.2 to 2 mm इन डायमीटर. फाईन सँड जी असते ती 0.02 to 0.2 mm इन डायमीटर आणि सिल्ट जे असतं ते 0.002 to 0.02 mm इन डायमीटर आणि क्ले जे असतं 0.002 mm इन डायमीटर. म्हणजे हे आपल्याला त्याचे डायमेन्शन्स देता येतील. आपण ही कोर्स सँड वगैरे बघितलं. त्यानंतर हे फाईन सँड आहे. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे पहा. इथं हे थोडंसं जाड आहे आणि हे खूप बारीक रेती आहे. त्यानंतर अन अकाउंट ऑफ स्मॉल साईज अँड रिलेटिव्हली लार्ज सरफेस एरिया दॅन एक्झिबिट colloid property and are capable of increasing the water as well as nutrient retention capacity of the soil. In a typical soil, there should be proper proportion of these soil particles. आता हे पार्टिकल कसे असावे त्याच्यामध्ये? It is possible to alter the physical condition of the soil by adding organic matter. आपण एखाद्या जमिनीचा पोत किंवा त्याची सुपीकता, फर्टिलिटी ही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍड करून वाढवू शकतो. दिस इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर अँड टेक्स्चर ऑफ द सॉईल. त्यामुळं जमिनीचं जी रचना आहे किंवा तिचं जे पोत आहे, तिची जी सुपीकता आहे ती बदलत असते. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण सॉईल स्ट्रक्चरमध्ये सॉईल स्ट्रक्चर शुड बी युनिफॉर्म, फेवरेबल फॉर वॉटर पेनिट्रेशन, सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज. जनरली कसं असावं सॉईलचं स्ट्रक्चर? तर तिथं वॉटर पेनिट्रेट झालं पाहिजे, सॉईल एरिएशन असलं पाहिजे आणि ड्रेनेज सिस्टीम चांगली असली पाहिजे. इट हॅज डिफरंट लेअर, देअरफॉर सॉईल प्रोफाईल pit have to be taken and examine the structure. तर आपल्याला सॉईल पीट वरून त्याचं प्रोफाईल वगैरे आपण लक्षात घेऊ शकतो. सॉईल एरिएशन अँड ड्रेनेज. सॉईल एरिएशन विच इज हेल्पफुल फॉर ग्रोईंग द एरोबिक ऑर्गॅनिझम. सॉईल एरिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, जमिनीची भुसभुशीतता ज्याला म्हणतो आपण, भुसभुशीत असणं जमीन, तिचं एरिएशन असणं, एरिएटेड असणं. कारण एरोबिक ऑर्गॅनिझम तिथं जर जिवंत ठेवायचे असतील आपल्याला, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात पिकांसाठी, तर ती एरिएटेड असली पाहिजे. इन द सॉईल टू प्रमोट द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ दिस ऑर्गॅनिझम. त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जर आपल्याला प्रमोट करायच्या असतील किंवा त्यांना ऍक्टिव्हेट करायचं असेल, ऍक्टिव्हिटी होऊ द्यायच्या असतील, तर आपल्याला सॉईल ही एरिएटेड असणं गरजेचे आहे. आता इथं पहा, शॅलो रूट कॉम्पॅक्टेड सॉईल जर आपण इथं लॉन वगैरे डेव्हलप केलं तर तुमच्या लक्षात येऊन राहिलं की ग्रोथ फार चांगली नाही. परंतु आपण तिथं पर्कोलेशन होईल असं भुसभुशीतपणा जर सॉईलमध्ये आणला तर ऑक्सिजन आहे, न्यूट्रियंट्स आहेत आणि वॉटर आहे. ह्या तिन्ही गोष्टीचं एरिएशन इथं असल्यामुळं आणि तिन्ही गोष्टी मिळत असल्यामुळं आता इथं ग्रोथ बघा, आफ्टर 6 to 8 वीक पहा तिथं ग्रोथ खूप प्रोफ्युजली झाली, म्हणजे खूप चांगली ग्रोथ झाली त्या लॉनची. तर हे आपल्याला एक एक्झाम्पल आहे की एरिएशन जर आपण दिलं तर कशा पद्धतीनं ग्रोथ होते. फ्रूट अँड व्हेजिटेबल रिक्वायर्ड वेल ड्रेन्ड सॉईल. जर तुम्हाला फळं आणि भाज्या वगैरे घ्यायच्या असतील तर ड्रेन्ड सॉईल असावी. पुअर परफॉर्मन्स ऑब्झर्व ड्यू टू पुअर एरिएशन अँड ड्रेनेज. आत्ता आपण बघितलं की जर एरिएशन चांगलं नसेल, ड्रेनेज सिस्टीम चांगली नसेल तर पुअर परफॉर्मन्स होतो. देअरफॉर वेल ड्रेन्ड सॉईल इज इसेन्शियल. एक्स्ट्रीम वेट अँड ड्राय सॉईल शुड बी अवॉइडेड. तर सॉईल कशी असावी हॉर्टिकल्चरसाठी? तर ड्रेन्ड सॉईल असावी, ड्रेनेज तिथं असावं, एक्स्ट्रीम वेट आणि ड्राय सॉईल तिथं टाळली पाहिजे किंवा नसावी. वॉटर टेबल असा एक पॉईंट आहे आपला. तर आपल्याला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एक विशिष्ट सॉईलचा लेअर आहे की जिथं आपल्याला, ज्याला वॉटर टेबल म्हणतो आपण, आणि त्यानंतर एक प्रेशरचा एरिया आहे, प्रेशर सरफेस म्हणतो आपण त्याला, त्याच्या खाली क्ले दिसते आपल्याला आणि अशा पद्धतीनं सँडस्टोन वगैरे इथं दिसतो आणि इथं पुन्हा क्ले दिसते आपल्याला. तर याला आपण वॉटर टेबल म्हणतो. हा वॉटर टेबल खूप महत्त्वाचा आहे. वॉटर टेबल अवेलेबिलिटी ऑफ वॉटर टू ॲट सर्टन डेप्थ इज कॉल्ड ॲज वॉटर टेबल. जे वनस्पतींसाठी पाणी जिथून अवेलेबल होतं तेवढा जो एक एरिया असतो, इट इज नथिंग बट द वॉटर टेबल. हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर कॅन राईज इन टू वॉटर लॉगिंग विच इज अफेक्ट ऑन ग्रोथ ऑफ द प्लांट. जर तिथं लॉगिंग वगैरे झालं, वॉटर लॉगिंग, तर मग ग्रोथ होणार नाही चांगली. देअरफॉर वॉटर डेप्थ शुड नॉट मोर दॅन 2 m थ्रू आउट द इयर. मग ती आपल्याला किती असावी किती नसावी इथं आपल्याला ते सांगता येईल. तर अशा पद्धतीनं आपलं हे एक पॉईंट होतं, अजून पूर्ण झालं नाही ते. याला आपण 2 भागामध्ये घेणार आहोत. आणि तुमचे काही सिलेबस तुम्ही मला विचारत होतात की इतर ज्या काही ब्रांचेस आहेत, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा इतर, तर सर्व माझ्याकडे आता प्राप्त झालेत मला ते. तर मी ते तुम्हाला आता 1 by 1 एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सर्व सिलेबसचे PDF देणार आहे. आणि याच्या नोट्सबद्दल तुम्ही बोलत होता, तर नोट्स मी PDF मध्ये याच्या अगोदर दिलेल्या आहेत, त्यामध्येच याच टॉपिक करता नोट्स दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा PDF फॉर्मॅटमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट्स देऊन देईल. आता या ठिकाणी थांबतो. याचा अभ्यास सुरू ठेवा. तुमचे क्लासेस देखील सुरू होणार आहे आणि दोन्हीकडे तुम्ही लक्ष असू द्या. तर आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.